परंतु या ठिकाणी पंचांकडून आपले दोन्ही हात समांतर, याचाच अर्थ असतोय व्हाईट बॉल. धावसंख्येमध्ये या ठिकाणी खातं खोललेलं दिसतंय. बिनबाद 1 धावसंख्या. थोडीशी मिसफील्ड या ठिकाणी पाहायला मिळाली आपल्याला. या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी या ठिकाणी कुठेतरी चूक. पुन्हा एकदा सौरभ याच्याकडून वाईट साईड. या ठिकाणी वाईटची 1 आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव. अशी धावसंख्येमध्ये वाढ होताना दिसते. धावसंख्या झाली ती बिनबाद 3. सौरभ याची गती कुठेतरी चुकताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत त्यांनी एकही चेंडू न टाकता या ठिकाणी 3 धावा दिलेल्या आहेत. पुढील सौरभाचा चेंडू या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी आपल्याला दिसते. सूरज कुठेतरी या ठिकाणी बीट होताना दिसतोय आपल्याला. या ठिकाणी सुंदर बिटवीन द विकेट, रनिंग बिटवीन द विकेट भावेश आणि सूरज याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली. या ठिकाणी 1 धाव कंप्लीट. धावसंख्येमध्ये वाढ होताना दिसत. धावसंख्या झाली ती 4. सौरभचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी भावेश सज्ज. जोरदार मारण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी 4 धावा येत आहेत भावेशाच्या बॅटमधून. पहिलाच दणदणीत खणखणीत चौकार आणि या चौकारच्या धावसंख्येमध्ये वाढ होताना धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 8. सौरभ याच्या षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक. सुंदर असा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. आपल्या डोंगराच्या दिशेने मारा करणारे भावेश देशमुख नेहमीच आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतात. आपल्या संघासाठी दमदार कामगिरी करताना आणि पुन्हा एकदा त्यांच्या बॅटमधून खणखणीत षटकार. आणि याचप्रमाणे याच ठिकाणी याच मैदानावरती भावेश देशमुखाच्या प्रत्येक षटकारावरती भूषण देशमुख यांच्याकडनं तब्बल 200 रुपयांचा पारितोषिक या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. एक धाव सुरक्षित आणि धावसंख्येमध्ये वाढ होताना दिसते. धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 15. शेवटचा चेंडू या ठिकाणी भावेशच्या सौरभच्या षटकातील शिल्लक. 5 चेंडूमध्ये या ठिकाणी 15 धावसंख्या. धावफलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. ज्या तदबिणी या ठिकाणी षटक आपल्या या ठिकाणी हाताळतो त्याच तदबिणी या ठिकाणी भावेशाच्या बॅटमधून आपल्याला मोठा फटका या ठिकाणी पाहायला मिळाले आणि सुंदर असे या ठिकाणी आपले षटक या ठिकाणी त्यांनी संपुष्टात आणलेलं आहे. 15च धावसंख्येवरती या ठिकाणी त्यांनी धावसंख्या रोखलेली आहे. संघ मालकाला आणि पंचांना देखील विनंती असेल की आपण स्पीडअप करायचं आहे. प्रत्येक षटकानंतर आपल्याला टीम मीटिंग करण्यास या ठिकाणी मनाई असेल आयोजकांकडून, याची आपण नोंद घ्यायची आहे. कमीत कमी 25 मिनिटं आणि जास्तीत जास्त आपल्याला फक्त 2 मिनिटं ओढण्यात येईल. 27 मिनिटांमध्ये आपल्याला आपली एक इनिंग संपवायची आहे. एक षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी धावसंख्या आपल्याला बिनबाद 15. या ठिकाणी बक्षिसांची मात्र या ठिकाणी प्रकाश देशमुख यांच्याकडून देखील चौकार हॅट्रिकसाठी भावेश देशमुख या तब्बल 200 रुपयांचा रोख या ठिकाणी प्राइज आलेला आहे. चौकार हॅट्रिकसाठी आर्यन 11 संघाकडून आपला दुसरं षटक टाकण्यासाठी या ठिकाणी आदेश सज्ज. स्ट्राईक एंडला असेल भावेश, नॉन स्ट्राईक एंडला असेल सूरज. या ठिकाणी सुंदर अशी खेळी आपल्याला पाहायला मिळते या
दोन्ही स्ट्रायकर नॉन स्ट्रायकरकडून. बिनबाद 15शी धावसंख्या या ठिकाणी धावफलकावरती. पहिला चेंडू सामना करण्यासाठी भावेश सज्ज आणि सुंदर असा फटका, परंतु या ठिकाणी मिस फील्ड पाहायला मिळाले आपल्या क्षेत्ररक्षकांकडून. तरी धावसंख्या या ठिकाणी थोडीशी थांबलेली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. पुढील चेंडू आदेशाचा. सुंदर सुंदर या ठिकाणी आपला क्षेत्ररक्षण. आता मात्र कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये या ठिकाणी बदल झालेला दिसतोय. प्रत्येक बॉल या ठिकाणी 38 सर्कलच्या आतमध्येच. आदेशाचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी भावेश सज्ज. या ठिकाणी स्क्वेअर कट आणि या ठिकाणी पाहूया सुंदर अशी या ठिकाणी क्षेत्ररक्षण राहुलकडनं आपल्याला पाहायला मिळाले आणि धावसंख्या या ठिकाणी त्यांनी रोखलेले आहे. चौकार हॅट्रिक साठी या ठिकाणी मात्र प्रकाश देशमुख यांच्याकडून तब्बल 200 रुपयाचं कॅश पारितोषिक आहे. आदेशाचा पुढील चेंडू स्ट्राईक एंड असेल भावेश. पुन्हा एकदा बीट या चेंडूवरती होताना दिसतोय भावेश, परंतु एक धाव मला तसं वाटते चोरण्यात येईल आणि एक धाव यशस्वीरित्या या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. रनिंग बिटवीन द विकेट सूरज आणि भावेशकडून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. थेंबे थेंबे तळे साचे आणि त्याच स्लोगनाच्या रणनीतीनुसार या ठिकाणी धावसंख्येमध्ये एक एकच्या स्वरूपामध्ये वाढ होताना दिसत आहे. धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 18. आदेशाचा पुढील चेंडू सूरजसाठी. सुंदर सुंदर असा फटका आणि या ठिकाणी या सूरजच्या बॅटमधून आपल्याला मिळतोय खणखणीत चौकार. सुरुवातीचे 4 चेंडू सुंदर अशा पद्धतीने त्यांनी आपल्या या ठिकाणी धावपट्टीवरती टाकले होते, परंतु शेवटच्या सेकंडलाच बॉलला मात्र कुठेतरी गतीमध्ये कुठेतरी बदल झाला आणि याच चुकीचा फायदा या ठिकाणी फलंदाजाने घेतला आणि त्या चेंडूवरती त्यांनी चांगल्या प्रकारे चौकार त्याला खेचण्यामध्ये त्याला त्याचे यश मिळालेलं आहे. आणि या चौकारच्या सहाय्याने या धावसंख्येमध्ये वाढ होऊन धावसंख्या झाली ती बिनबाद 22. शेवटचा चेंडू या ठिकाणी आदेशाचा. निर्धाव चेंडू सांगत आणि याच चेंडूची सांगता करण्यामध्ये षटकाची या ठिकाणी समाप्ती. 22 धावसंख्या 2 षटकामध्ये. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला या ठिकाणी आदेशकडून. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी सौरभला थोडासा चोप दिल्यानंतर कुठेतरी 30 धावसंख्या रोखण्यामध्ये आदेश याला थोडंसं यश मिळायला दिसत आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठेतरी जास्त धावा खर्च केल्या होत्या सौरभने. चला स्पीडअप करायचं याची नोंद घ्यायची आपण. प्रत्येक षटकानंतर आपल्याला टीम मिटिंगची गरज नाही असं मला तरी वाटतं, कारण की आपल्या संघ मालकाने आपल्याला पूर्णपणे प्रिपेअर करून आपल्या मैदानामध्ये पाठवली याची पण आपण नोंद घ्यायची आहे. अरे फोनच लागत नाही दादा रे, फोन लागतच नाही दादा. हे बघ ना पैसे मी नाही नेले ना, पैसे परत मारले तर पाहिजे त्यांनी ना. प्रत्येक चौकारसाठी भूषण देशमुख याच्याकडून तब्बल 100 रुपयाचं कॅश पारितोषिक देण्यात येईल याची आपण नोंद घ्यायची आहे. मला तर असं वाटतंय की 100 रुपयासाठी चौकार मारलेला नाही ना भविष्याने. या ठिकाणी मात्र खैरातबाजी होत आहे बक्षिसांची, कारण या ठिकाणी भावेशच्या आणि सूरजाच्या प्रत्येक चौकारसाठी तब्बल 100 रुपयाचं कॅश पारितोषिक असेल. लगातार 2 षटकारासाठी तब्बल 500 रुपयांचं कॅश पारितोषिक असेल. 500 रुपयांचं प्राइज असेल आणि षटकार हॅट्रिकसाठी देखील 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल ते भूषण देशमुख याच्याकडून. सौरभाचा पुढील चेंडू स्ट्राईक एंडला असेल भावेश.
आणि तब्बल 200 रुपयाचं कॅश पारितोषिक असेल प्रकाश देशमुख याच्याकडून प्रत्येक चौकार हॅट्रिकसाठी. प्रकाश मोरे याच्याकडून. या ठिकाणी मात्र पंचांचा निर्णय तो वाईटच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी धावसंख्येमध्ये मात्र वाढ होताना दिसत आहे. धावसंख्या झाली ती बिनबाद 28-28. विकेपीएलच्या पर्वामध्ये सौरभ जाधव याच्याकडून चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, परंतु या ठिकाणी ग्रामपंचायत लीग्समध्ये कुठेतरी त्याची या ठिकाणी दमछाक होताना दिसत पाहताना मिळते आपल्याला. या ठिकाणी प्रत्येक चेंडूनंतर एक स्क्वेअर चेंडू. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. या ठिकाणी एक धाव यशस्वीरित्या पूर्ण करण्यामध्ये यश मिळालेलं आहे ते भावेश आणि सूरज यासाठी. सौरभचा पुढील चेंडू असेल भावेश देशमुख यास. या ठिकाणी मात्र कुठेतरी फिल्डर कडून या ठिकाणी चूक होताना दिसते. जर हा विकेट या ठिकाणी जर मिळाला असता तर कदाचित भावेश सारखा मोठा मासा या ठिकाणी कुठेतरी गालायला लागलेला असा आपल्याला दिसला असता, परंतु या ठिकाणी फिल्डर कडून चूक होताना मिळाली आणि ही कॅच त्याच्याकडनं सुटणी आली. आत्ता मात्र कुठेतरी बीट होताना दिसत आहे आणि या ठिकाणी सूरजचा या ठिकाणी विकेट. सौरभच्या गोलंदाजीमध्ये कुठेतरी या ठिकाणी परिवर्तन होताना दिसत आहे. आपल्या संघाची या ठिकाणी कुठेतरी नवीन बॅटर सुरेश हिलम. तीस धाव संख्या या ठिकाणी सौरभच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. धाव संख्या या ठिकाणी 30. एक विकेट गमावल्यानंतर या ठिकाणी 30 धाव संख्येचा पाठलाग केला आहे. तिसऱ्या षटकाचा हा शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि निर्धाव चेंडूची सांगत या ठिकाणी आणि याच चेंडूच्या समाप्तीनंतर या ठिकाणी तिसरं षटक देखील या ठिकाणी संपुष्टात आलेलं आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्यामध्ये कुठेतरी या ठिकाणी पूर्णविराम लागलेला वाटतो, कारण 30 धाव संख्येवरतीच हा संघ 3 षटकापर्यंत थांबलेला आहे. अजूनही या इनिंगचे 2 षटक शिल्लक असतील. पंचांना कोणीतरी पाणी द्यायचं आहे. 12वा प्लेयर संघाचे संघमालक किंवा संघाचा कर्णधार यांनी आपल्या प्लेयरसाठी या ठिकाणी पाणी पुरवायचं आहे. आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो की तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला या ठिकाणी पाणी पुरवण्यात येईल. याची आपल्या संघ मालकाने संघाच्या कर्णधाराने देखील याची नोंद घ्यायची आहे. तो पाणी घेऊन गेला बरं का त्याला बॅट्समनला दिला ना परत आला हा ना बघ ना मला माहिती ना कसं कोण आहे तो उमेदवार आहे राहिलचा कोण आहे मला कोण राहिलचा तो तुम्हाला नाव होतं राहिल नाव असेल पुराणा चावल अजून आहे कसं आहे नाव घेतलं जात नाही ना आपला ए यार बडा घे ना टी-शर्ट दिला आपल्या गावाला 28 आम्हाला पण दे आम्ही पण चालू देऊ चला पंच सामना लवकर चालू करा. या ठिकाणी आर्यन 11 संघाकडून तिसरं षटक हाताळण्यासाठी या ठिकाणी राकेश भवारे सज्ज. स्ट्राईक एंडला भावेश, नॉन स्ट्राईक एंडला सुरेश. धाव संख्या 30.
3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या या ठिकाणी 30. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी. चौथं षटक हाताळण्यासाठी या ठिकाणी राकेश भवारे. पहिला चेंडू राकेशाचा आणि या ठिकाणी निर्धाव चेंडू सांगता होते. पुन्हा एकदा या ठिकाणी निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होते. या ठिकाणी दोन्ही चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये या ठिकाणी राकेशला यश मिळालेलं आहे. तिसरा चेंडू आणि सुंदर असा चेंडू आणि भावेशला त्रिफलाचित करण्यामध्ये या ठिकाणी राकेशला मात्र यश मिळालं आहे. आणि जसं आपण दुसऱ्या षटकामध्ये तिसऱ्या षटकामध्ये म्हटलं होतं की जर भावेशचा विकेट मिळाला तर आपल्याला या ठिकाणी मोठा मासा घालावा लागला असं वाटलं. आणि आता या ठिकाणी राकेशने तोच गल या ठिकाणी भावेशसाठी सापळा रचलेला होता आणि या सापळ्यामध्ये भावेश सापडला. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला या ठिकाणी. धाव संख्या फक्त 30. नंतर ते परत दे नंतर दे. अरे ज्याला लावायचं तेव्हा हा ना जेव्हा तू लावायचं तेव्हा या ठिकाणी बंटी मैदानामध्ये सज्ज. आपल्याला जर धावसंख्येचा डोंगर उभा करायचा असेल तर आपल्याला कुठेतरी मोठे फटके या ठिकाणी मारावे लागतील. मिसफील्ड या ठिकाणी पाहायला मिळाले आणि रनिंग बिटवीन द विकेट आणि एक धाव या ठिकाणी पूर्ण. राकेशच्या षटकातील अजूनही काही चेंडू उर्वरित चेंडू शिल्लक. धावसंख्येमध्ये 1च्या स्वरूपाने वाढ आणि धावसंख्या झाली ती 31. अजूनही राकेशचे उर्वरित काही चेंडू शिल्लक. धावसंख्या 31. 2 बाद 31. सुंदर अशी या ठिकाणी क्षेत्ररक्षण आणि या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपामध्ये बंटी या ठिकाणी बाद होताना आपल्याला दिसेल. राकेशची सुंदर अशी या ठिकाणी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. फक्त एकच त्यांनी धाव या ठिकाणी खर्च केले आणि 2 विकेट या ठिकाणी त्यांनी घेतलेले आहेत. राकेशच्या षटकातील शेवटचा चेंडू असेल शिल्लक. राकेशचा पुढील चेंडू सामना करणारे सुरेश. एक 4 षटकांचे या ठिकाणी खेळ समाप्त झालेला आहे. शेवटचा षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती असेल. पाहूया शेवटचं षटक हाताळण्यासाठी संघाची जबाबदारी या ठिकाणी कोणावरती टाकणे. या ठिकाणी मालविका 11च्या सर्व संघाच्या संघ मालकाला, संघाचे कर्णधार आणि संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती असेल की त्यांनी स्टेजच्या डाव्या साईडला यायचं आहे. मालविका 11चे सर्व प्लेयर्स या ठिकाणी स्टेजच्या डाव्या बाजूला यायचं आहे याची विनंती आपण आपणास करण्यात येत आहे. आपल्या संघाचे कर्णधार महेश शेळके या ठिकाणी आपली वाट बघत आहेत. कृपया मालविका 11चे सर्व प्लेयर्स. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 32. शेवटचं षटक या ठिकाणी हाणामारी षटक असेल आणि हे हाणामारी षटक हाताळण्यासाठी या ठिकाणी आदेश देशमुख. स्ट्राईक एंडला आपला रोशन, नॉन स्ट्राईक एंडला असेल तर सुरेश. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू.
सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी आदेशच्या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ज्या गतीने हा रॉयल 11चा संघ या ठिकाणी पहिल्या चेंडूपासून धावपट्टीवरती खेळत होता असं वाटत होतं कुठेतरी 60चं लक्ष गाठेल, परंतु पुन्हा एकदा पंचांचा निर्णय येतोय. निर्धाव चेंडूच्या ठिकाणी सांगता होते. चला स्पीडअप करायचं आहे. या ठिकाणी मात्र पंचांचे दोन्ही हात जमिनी समांतर असतील आणि निर्णय येतो तो म्हणजे वाईड. वाईडच्या सुसोबत एक अवांतर धावसंख्येमध्ये वाढ होऊन धावसंख्या झाली आहे ती 33 पुन्हा एकदा विनंती असेल मालविका 11च्या सर्व प्लेयर्सला की आपण स्टेजच्या डाव्या बाजूला यायचं आहे. धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या झाली ते 34. या सेकंड आधीच्या चेंडूत अजूनही काही चेंडू शिल्लक. या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपामध्ये रोशन याचा या ठिकाणी विकेट आदेशाच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. वाईट होता ना पंच, वाईट होता ना, एक वाईट होता. सौरभ तिसरा चेंडू वाईट होता. 4 चेंडू झाले, 4 चेंडू. टोटल 5 चेंडू झाले होते, त्यातला एक वाईट होता. फक्त 4 चेंडू झाले आहेत. शेवटच्या षटकात अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा दोन्ही हात समांतर आणि ते निर्णय वाईटच्या स्वरूपामध्ये अजूनही एक धाव याच्यामध्ये ऍड होईल. सुंदर असा फटका या ठिकाणी सोयीच्या बॅटमॅन पाहायला मिळाला आणि येतो दणदणीत षटकार. ज्या फटक्याची या ठिकाणी आपल्याला आपण वाट बघत होतो तोच फटका या ठिकाणी सुरेशच्या बॅटमॅन आपल्याला पाहायला मिळाला. आणि आता मात्र कुठेतरी या ठिकाणी धावसंख्येचा डोंगर थोडासा मोठा होताना आपल्याला दिसतोय. या ठिकाणी या मैदानामध्ये रामदास शिळके यांचं आगमन झालंय, त्यांचं देखील या कमिटीतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी होईल. बघूया क्षेत्ररक्षण या ठिकाणी कुठली करणारी चूक आणि या ठिकाणी मंगेश शिल्के याचा सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि विकेट. या ठिकाणी एक धाव यशस्वीरित्या पूर्ण आणि या एक धावेच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 42. या ठिकाणी
जगदीश सुरेश झाला का? दुसरा नेला नाही का? बावीस 44 runs to win. त्रेचाळीस रन झाले. 43 जिंकण्यासाठी 44 धावांची आवश्यकता असेल. प्रत्येक षटकार 100, चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपये तुमच्याकडनं ना. चला या ठिकाणी लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. या ठिकाणी 44 धावांची आवश्यकता असेल आपल्याला. झालं 44 पाहिजे. 44 runs to win from 30 balls. अवघ्या 2च मिनिटांमध्ये आपलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी लावून घ्यायचं आहे. आपल्याला अजूनही 4 सामने या ठिकाणी खेळवायचे आहेत. पंचांना देखील विनंती असेल की आपण देखील या ठिकाणी थोडंसं स्पीडअप करायला सांगायचं आहे. आयोजकांकडून पुन्हा एकदा विनंती येते की आपल्याला प्रत्येक इनिंग फक्त 25 मिनिटांमध्ये या ठिकाणी पूर्ण करायचे आहे. ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीग कोंदिवडे 2024-25 आणि 2025-26 या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत कोंदिवडे पर्व 7व्या या ठिकाणी खांडपेच्या क्रीडांगणामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. या पर्वासाठी ज्या ज्या मान्यवरांनी या ठिकाणी देणगी स्वरूपामध्ये जी आर्थिक मदत केली आहे त्या सर्व देणगीदारांचे या ठिकाणी मी कमिटीच्या तर्फे शब्दसुमन या ठिकाणी स्वागत करतो. कृपया या ठिकाणी विनंती असेल राजू मालकर कुठे आजूबाजूला असतील तर राजू मालकर यांनी या ठिकाणी स्टेजची संपर्क साधत आहे. राजू मालकर जर आजूबाजूला कुठे असतील त्यांनी या ठिकाणी स्टेजची संपर्क साधत आहे. या ठिकाणी राजू मालकर कुठे असतील त्यांनी या ठिकाणी स्टेजचा ताबा घ्यायचा आहे. या ठिकाणी आर्यन 11च्या बॅटिस्टला या ठिकाणी बक्षीस या ठिकाणी लावण्यात आले आहेत. प्रत्येक षटकारासाठी या ठिकाणी संघाचे संघ मालक चंद्रकांत नाना शेळके यांच्याकडून तब्बल 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. प्रत्येक चौकार हॅट्रिकसाठी आणि प्रत्येक षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. संघाचे संघ मालक चंद्रकांत नाना शेळके यांच्याकडून आपल्या बॅटर्सला गोल्डन ऑपॉर्च्युनिटी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. प्रत्येक षटकारासाठी या ठिकाणी 100 रुपयांचा कॅश प्राइज आणि प्रत्येक चौकार आणि षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 500 रुपयांचा या ठिकाणी कॅश प्राइज देण्यात येईल. आपल्याला या ठिकाणी 44 धावा करायच्या आहेत. या ठिकाणी 5 षटकामध्ये 44 धावा आपल्याला जिंकण्यासाठी गरज असेल. प्रगती पथावरती पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी हाताळण्यासाठी सुरेश सज्ज. सुंदर अशी अपील या ठिकाणी पाहायला मिळाली आपल्या या ठिकाणी रॉयल 11च्या सर्वच प्लेयर्स कडून. परंतु पंचांचा अचूक निर्णय या ठिकाणी सुंदर असा फटका पाहायला मिळाला आपल्या या ठिकाणी आणि येतो दणदणीत खणखणीत चौकार. आणि या ठिकाणी आपल्या संघाचा असे गणेश येत आहेत 4 धावा.
राकेशच्या बॅटमधून या ठिकाणी सुंदर असा फटका पाहायला मिळाला. अशा प्रकारे जर फटकेबाजी झाली तर नक्कीच मला असं वाटतं की फक्त 15 मिनिटांमध्ये या ठिकाणी मला वाटतं हा खेळ संपेल. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी, परंतु या ठिकाणी देखील येतो दणदणीत चौकार. अजयच्या बॅटमधून येतो बॅट टू बॅट चौकार आणि या चौकाच्या सहाय्याने धावसंख्येमध्ये कुठेतरी वाढ होताना दिसते. धावसंख्या झाली होती बिनबाद 8. पुन्हा एकदा बॅटर्सला विनंती करतो की आपल्या चौकार हॅट्रिकसाठी आणि षटकार हॅट्रिकसाठी या ठिकाणी तब्बल 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. जर येणाऱ्या तिसऱ्या चेंडूत आपण जर चौकार खेचला तर आपल्याला तब्बल 500 रुपयांचा रोख कॅश प्राइज मिळेल चंद्रकांत नाना शेळके यांच्याकडून. सुरेश याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी राकेश सज्ज. सुंदर असा मारा, परंतु कुठल्याही प्रकारचा झेल या ठिकाणी नाही आणि या ठिकाणी 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण आणि या 2 धावाच्या संपूर्ण धावसंख्येमध्ये वाढ होताना धावसंख्या झाली ती बिनबाद 10. सुरेश याच्या षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक असतील. P1चं षटक या ठिकाणी सुरेशच्या हातामध्ये. उर्वरित 2 चेंडू शिल्लक. P1चे षटक. अतिरिक्त फक्त 2 प्लेयर्स बाहेर. राकेशच्या बॅटमधून आपल्याला लगातार 2 चौकार या ठिकाणी पाहायला मिळाले. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी सुंदर असे क्षेत्ररक्षण, परंतु 1 धाव या ठिकाणी यशस्वी या ठिकाणी चोरण्यामध्ये यात यश मिळालेलं आहे सौरभ याला. आणि आता कुठेतरी स्ट्राईक या ठिकाणी रोटेट होताना दिसते. स्ट्राईक केंद्राला असेल आता सौरभ आणि नॉन स्ट्राईक केंद्राला असेल आता राकेश. आपल्या संघाची संपूर्ण जबाबदारी मला असं वाटतं की सौरभाच्या खांद्यावरती असताना या ठिकाणी त्यांनी नॉन स्ट्राईक स्वीकारले आणि जबाबदारीचं थोडंसं जे जड पारडं असणारं ते आपल्या राकेशच्या खांद्यावरती सोपवलं. परंतु राकेश यांनी सुंदर अशी या ठिकाणी फटकेबाजी केली आणि आपल्या 5 चेंडूमध्ये या ठिकाणी त्यांनी तब्बल 11 धावा या ठिकाणी केल्या. सुंदर असा फटका या ठिकाणी तो प्लेअर चेंडू खाली आणि होतो झेल बाद सौरभ. सुंदर असा या ठिकाणी झेल. अंडर प्रेशर या ठिकाणी सौरभ आणि सुंदर असा झेल या ठिकाणी पकडला. चला स्पीडअप करायचंय, स्पीडअप करायचं आहे. संघाची संपूर्ण मोठी जबाबदारी सौरभाच्या खांद्यावरती असताना या ठिकाणी मात्र कुठेतरी आपल्या संघाकडे या ठिकाणी मात्र पाठ फिरवताना दिसताना आपल्याला भावेश सौरभ सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. आपल्या 5 चेंडूमध्ये 11 धावा खर्च केल्यानंतर त्यांनी सुंदर असा एक विकेट घेतला सौरभच्या रूपामध्ये. आता स्ट्राईक एंडला असा मंगेश, नवीन खेळाडू या ठिकाणी मंगेश मैदानामध्ये सज्ज. अमोल गायकवाड दुसरं षटक या ठिकाणी हाताळताना दिसेल. 44चा पाठलाग करायचा आपल्याला. वैयक्तिक आणि संघटनेतलं पहिलं षटक या ठिकाणी अमोलाचं. सुंदर असा फटका या ठिकाणी राकेशच्या बॅटमधून 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि या ठिकाणी मात्र दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण करण्यामध्ये यश मिळालेलं आहे ते राकेश आणि मंगेशाला. आणि धावसंख्येमध्ये मात्र कुठेतरी वाढ होताना दिसते. धावसंख्या झाली होती 1 13.
वैयक्तिक 13 धावसंख्येवरती खेळताना दिसतोय आपल्याला राकेश. आतापर्यंत जेवढ्या धावा या ठिकाणी आलेल्या आहेत ते सगळ्या धावा एकट्याने केलेल्या आहेत. सुंदर असा फटका राकेशच्या बॅट बॉल होतो. दणदणीत खणखणीत असा चौकार आणि या चौकाच्या सहाय्याने मात्र धावसंख्या वाढत दिसत. धावसंख्या झाली ती 1-17. अमोलाचा पुढील चेंडू. स्ट्राईक एंडला राकेश, नॉन स्ट्राईक एंडला मंगेश. अमोलाचा पुढील चेंडू स्ट्राईक एंडती राकेश सज्ज होताना दिसतोय आपल्याला. सामना करण्यासाठी सज्ज. सुंदर असा फटका होताना दिसतो परंतु या ठिकाणी कुठेतरी मिस फील्ड होताना दिसतो आपल्याला या ठिकाणी. आणि पुन्हा येतो दणदणीत खणखणीत चौकार आणि या चौकारच्या धावसंख्यावरती येते 21. 1-21 धावसंख्या. सुंदर अशी गोलंदाजी आपल्या ठिकाणी पाहायला मिळेल परंतु क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी या ठिकाणी वारंवार चुका होताना दिसत आहेत आणि प्रत्येक चुकीवरती येतो एक चौका आणि या चौकाच्या सहाय्याने धावसंख्येमध्ये या ठिकाणी वाढ होताना दिसते. अमोलाचा पुढील चेंडू. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाली ती 1-21. अमोलाचा पुढील चेंडू राकेशसाठी. सुंदर असा मारा या ठिकाणी राकेशच्या बॅटमधून मोठा फटका पाहायला मिळेल परंतु या ठिकाणी झेल मात्र सोडलेला आहे. सुरेश याच्याकडनं देखील पुन्हा एकदा एक चुकी होताना दिसते आणि या चुकीच्या स्वरूपाने एक ठिकाणी पुन्हा एकदा एका खेळाडूला जीवदान. धावसंख्या मात्र वाढताना दिसते. धावसंख्या झाली ती 22. शांत क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळते आपल्याला या ठिकाणी. आर्यन 11 आणि रॉयल 11 या दोन्ही संघाकडून. अमोलाचा पुढील चेंडू स्ट्राईक एंडला असेल राकेश. आत्ता मात्र दोन्ही हात समांतर. पंचांचा निर्णय येतो वाईड आणि वाईडच्या स्वरूपामध्ये देखील एक धावसंख्या या ठिकाणी वाढताना दिसेल. धावसंख्या झाली ती 24. धावफलकावरती 24 धावा लागवण्यात आलेल्या आहेत. अजूनही 20 धावसंख्येची गरज असेल आर्यन 11 संघाला. अजूनही 20 धावांची गरज. या ठिकाणी पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपामध्ये एक धावसंख्या मिळते आणि धावसंख्या वाढताना धावसंख्या झाली ती 25. अमोलाचा पुढील चेंडू. सामना करण्यासाठी राकेश सज्ज. सुंदर असा फटका या ठिकाणी राकेशच्या बॅटमध्ये. चौकार. धावसंख्येमध्ये मात्र वाढ होताना दिसत आहे. धावसंख्या झाली ती 29. दोन षटकांचा या ठिकाणी खेळ संपलेला आहे. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी असेल आणि फक्त धावसंख्या करायच्या त्या 15. 43 लक्ष गाठताना या ठिकाणी बॅटर्स कडून सुंदर अशी फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळाली आर्यन 11 संघाकडून आणि 2च षटकामध्ये त्यांनी तब्बल 29 धावा या ठिकाणी धावफलकावरती लगावलेल्या आहेत. आता आपल्या संघाला जिंकण्यासाठी फक्त 15 धावसंख्येची गरज असेल. उर्वरित 18 चेंडू शिल्लक असतील.
नेक्स्ट मॅच असेल जिगरी ग्रुप आणि SR11 दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या ठिकाणी स्टेजच्या जवळ यायचं आहे. आपल्या या ठिकाणी नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करून घ्यायचा आहे. आपल्याला लगेचच आपल्याला नेक्स्ट मॅच खेळवायची आहे. जिगरी ग्रुप आणि SR ग्रुप या दोन्ही संघाच्या कर्णधाराने दोन्ही संघाच्या संघ मालकांना मी विनंती करतो की आपण लवकरात लवकर या ठिकाणी स्टेज जवळ यायचं आहे. स्टेजचा ताबा घ्यायचा आणि या ठिकाणी नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करून घ्यायचा आहे. चला जाऊया नेक्स्ट मॅच जाऊया मॅचकडे. आर्यन 11 वर्सेस रॉयल 11. सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी जो सामना चालू आहे 43 धावांचा पाठलाग करत असताना आर्यनचे संघाचे दोन्ही बॅटर्स या ठिकाणी सुंदर अशी फटकेबाजी करताना पाहायला मिळेल आपल्याला. स्ट्राईक एंड असेल मंगेश, परंतु या ठिकाणी कुठेतरी गतीमध्ये परिवर्तन आणि या ठिकाणी येतो चेंडू नो आणि या चेंडूवरती असेल फ्री हिट. या चेंडूवरती फक्त रनआउटचा विकेट मिळेल, कॅचचा विकेट मिळणार नाही. पुन्हा येतोय पंचाचा निर्णय वाईड. गतीमध्ये पुन्हा एकदा परिवर्तन होताना दिसतंय. फ्री हिट कायम. नो बॉल नंतर 2 चेंडू जरी वाईट टाकले तरी पण फ्री हिट कायम राहणार आहे. झेल खाली येताना या ठिकाणी पुन्हा एकदा झेल सुटलेला आहे आणि या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा चुकी होताना दिसते आणि या ठिकाणी पुन्हा एकदा 4 धावा येत आहेत. धावसंख्येमध्ये मात्र वाढ होते. धावसंख्या झाली ती 35. 9 धावसंख्येची गरज असेल. निर्धाव चेंडू सांगता येते. नेक्स्ट मॅच असेल जिगरी ग्रुप आणि SR ग्रुप. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की नाणेफेकीसाठी त्यांनी या ठिकाणी यायचं आहे. मी विजयजी जाधव यांना विनंती करतो की नेक्स्ट मॅच या ठिकाणी नाणेफेकीचा कौल त्यांनी करून घ्यायचा आहे. जिगरी ग्रुप वर्सेस SR ग्रुप. पुढील होणारा सामना SR ग्रुप वर्सेस जिगरी ग्रुप. या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की नाणेफेकीचा कौल त्यांनी करून घ्यायचा आहे. स्ट्राईक सुंदर असा झेल या ठिकाणी आणि झेल बाद होताना दिसेल तो मंगेश. अजूनही 9 धावसंख्येची गरज असेल. बंटी याच्या षटकातील अजूनही उर्वरित चेंडू शिल्लक. विजय जाधव यांच्याकडून नाणेफेकीचा कौल. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिगरी ग्रुपने या ठिकाणी जिंकलेला आहे. आपला निर्णय लगेचच या ठिकाणी कळवायचा आहे आणि पंचांकडून निर्णय होतो वाईड. अवंतर धावसंख्येमध्ये वारंवार वाढ होताना दिसते आणि धावसंख्या झाली ती 36-36. अजूनही 8 धावसंख्येची गरज असेल. बंटीचे उर्वरित चेंडू शिल्लक. सामनाकडे आधी सज्ज. या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडूची इथे सांगता. मला तसं वाटतं की एक मोठा फटका आणि आत्ता मात्र या ठिकाणी सुंदर असा झेल आणि बाद आदेश. 9 धावसंख्येची गरज असताना या ठिकाणी मंगेशाचा पहिला विकेट आणि आदेशाचा दुसरा विकेट.
तिसरं षटक या ठिकाणी संपुष्टात आलेलं आहे. 12 चेंडू शिल्लक असतील आणि धावसंख्येची गरज असेल ती 8. चौथं षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती असेल. सुरेश इलम याच्याकडे आपल्या संघाची जबाबदारी. 12 चेंडूमध्ये 8 धावसंख्येची गरज असेल. सुरेशचा पहिला चेंडू सामना करण्यासाठी राकेश. सुंदर असा फटका आणि सुंदर असा या ठिकाणी षटकार. किताब मिळवणे 100 रुपयांचं. चंद्रकांत नाना शेळके यांच्याकडून या षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 2 धावसंख्येची गरज असेल आर्यन इलेव्हन या संघाला. सुरेशाचा पुढील चेंडू. सुंदर असा फटका. 1 धाव पूर्ण आणि या ठिकाणी मात्र येतो दोन्ही चौकार आणि चौकाच्या सहाय्याने या ठिकाणी संघ विजयी. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या संघाचे तितकंच कौतुक. नेक्स्ट मॅच असेल जिगरी ग्रुप वर्सेस SR11. चला, ज्या संघाने आपलं क्षेत्ररक्षण स्वीकारलं त्या संघाने आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे.